सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. इंद्रायणीच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. तर आज मोठ्याबाई अदूच्या गादी अधिग्रहणाचा सोहळा मंदिरात सर्वात समक्ष जाहीर करतात. पण हे विंजे आणि गोळकर सोडून कोणालाच मान्य नसतं. मोहित सुद्धा अधोक्षजच्या ह्या सोहळ्याला कॉमेडी शो म्हणून गावभर फिरत असतो. तर चला बघूया आजचा रिव्ह्यू. इथे मोठ्याबाई स्वतःच्या खोलीत चहा पीत असतात तेव्हा तिथे गोपाळ येतो. त्याला इंदूचा काटा काढायचा असतो. तिचं जगणं हराम करायचं असतं. पण त्यात त्याला यश काही मिळत नाही. म्हणून त्याला मोठ्याबाईच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो. तो सर्वप्रथम मोठ्याबाईला त्यांच्या होऊन गेलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तेव्हा मोठ्याबाई खुश होऊन म्हणतात, तसंही मी 365 दिवस वाढतच असते. गोपाळ त्यांना चण्याच्या झाडावर चढवत म्हणतो, तुझं हास्यच माझं सौख्य आहे काकू. तेव्हा मोठ्याबाई त्याला म्हणतात, रात्री तू खोलीत नव्हतास, पुन्हा तिच्या आठवणीत दारू प्यायला गेला होतास की काय? आता ती म्हणजे कोण आहे हे नको सांगायला लावूस मला. तेव्हा गोपाळ म्हणतो, मला डिवचतेस का? मोठ्याबाई हसत म्हणतात, नाही बाबा. गोपाळ म्हणतो, हॉस्पिटलमध्ये रात्रपाळी होती. तेव्हा मोठ्याबाई गोपाळला डिवचत म्हणतात, तुझ्याने काही होणार नाही. तू त्या इंद्राणीचं काहीच बिघडू शकत नाही. तू फक्त पीत बस. तेव्हा गोपाळ सेरात सवा सेर होत तिच्याच भाषेत उत्तर देत म्हणतो, काय करणार, अंता काकाचा आदर्श घेतला. हे ऐकताच मोठ्याबाईचा राग अनावर होतो. ती चिडत म्हणते, गोपाळ, गेलेल्या माणसांबद्दल असं वाईट बोलू नये. तो बोलतो, जे होतं तेच बोललो. मोठ्याबाई म्हणतात, मला शहाणपण शिकवायला आलायस काय ते? गोपाळ पटकन म्हणतो, ते खाता सुनबाईला दिलायस ना तू. छे यार, जसं जसं तुझं वय वाढत चाललंय ना तसं तसं तुझ्यातलं विष कमी होत चाललंय. हे सगळं विंजे ऐकतो आणि पटकन बोलतो, आमचं अनुमोदन आहे. त्याचा आवाज ऐकताच मोठ्याबाई त्याच्यावर भडकतात आणि त्याला म्हणतात, जावई बापू, तुमचं चोरून ऐकायची सवय कधी बंद होणार आहे? पुन्हा असं केलं तर तुम्हाला तामण गावाला पाठवून देईन. तिचा त्रागा बघून गोपाळ त्यांना म्हणतो, हा असा त्रागा तुझ्या कृत्यातून पण दिसून दे ना काकू. अगं, कुठे आहे त्या मोठ्याबाई? लहानपणी इंद्रायणीला कोठडी घरात कोंडून ठेवणाऱ्या, तिच्या हातावर दाग देणारा, तिच्या मागे धावणारा, तिला सळो की पळो करणारा मोठ्याबाई कुठे आहेत? हे सगळं ऐकून मोठ्याबाईचा खूप संताप होतो. गोपाळचा डाव विंजेला कळतो. गोपाळ पुढे बोलतो, तर त्या मोठ्याबाई आता इंद्रायणीच लागून चांगून करत अधोक्षजला गादीवर बसवण्यासाठी धडपडताय. तिच्या मागे मागे करताय. माझी सून म्हणून तिला डोक्यावरती घेतलंय. गोपाळचं हे झणझणीत बोलणं मोठ्याबाईला झोंबतं. त्या गोपाळला तिथून ताबडतोब निघून जायला सांगतात. एवढं होऊनही गोपाळ काय थांबत नाही. तो पुन्हा आगीत तेल ओतत म्हणतो, डंक संपला. मोठ्याबाईंचा तोरा आता गोरामोरा झाला. तेव्हा मोठ्याबाई त्याला उत्तर देत म्हणतात, निखारा लाल दिसला नाही म्हणजे तो विजलाय असं समजू नकोस. चटका बसेल. त्या इंदेचा हिशोब तर मी चुकता करणारच आहे. त्या विंजेला मंदिराची तातडीची बैठक बोलवायला सांगतात. दुसरीकडे इंदू शकुंतलासाठी मांडगं बनवून आणते. हे बघून शकुंतलाला खूप बरं वाटतं. ती इंदूला सून नाही तर मुलगी समजत असते. शकुंतला इंदूने बनवलेल्या मांडग्याचं कौतुक करत म्हणते, तू तर माझ्यापेक्षाही छान बनवते. असं म्हणून ती इंदूच्या लहानपणीच्या गोष्टी आठवते. ती कशी ह्या वाड्यात राहायला आली, खेळली, बागडली, घरातली कामं केली, हसत खेळत मोठी झाली आणि आज माझ्यासमोर माझी सून म्हणून बसली आहे. इंदू आई वडिलांशिवाय लहानाची मोठी झाली. हे किती कठीण होतं ह्याचं शकुंतलाला खूप वाईट वाटतं. तेव्हा इंदू समजूतदारपणे म्हणते, व्यंकू महाराज म्हणतात ना, विठुराया संकट देतो पण त्याला सामोरं जायचं बळ सुद्धा देतो. त्याने माझे आई वडील स्वतःकडे बोलवून घेतले, पण त्याने तुमच्यासारखी चांगली माणसांची संपत्ती मात्र भरभरून दिली. तेव्हा शकुंतला म्हणते, तू बोलायला लागलीस ना की ऐकत राहावंसं वाटतं. असं म्हणत ती इंदूच्या कीर्तनाचं कौतुक करते. नंतर इंदू तिला स्वतःच्या हाताने माडगं भरवते. इथे मंदिरात मोठ्याबाईच्या मीटिंगला सुरुवात होते. त्या सगळ्यांना सांगतात, जो सरस तोच गादीचा वारस, असं आमचं दिग्रसकरांचं घराणं. आम्ही फक्त बोलत नाही तर आमची गुणवत्ता, आमचं कर्तृत्व बोलतं. आता हे सगळं अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि आता तर सिद्ध पण झालंय. तर आव्हानाच्या आगीत तावून निघालेलं आमचं दिग्रसकरांचं घराणं, त्याचं सोनं म्हणजे आमचा दिग्रसकर घराण्याचा एकुलता एक वारस, माझा अधोक्षज महाराज दिग्रसकर. त्यांचा गादी अधिग्रहणाचा सोहळा इथं आमच्याच मंदिरात पार पडणार आहे. हे ऐकताच सगळेच थक्क होतात, कारण हे अशक्य असतं.
मोठ्याबाई गोडकरला अधूच्या गादी अधिग्रहणाच्या सोहळ्याचे पोस्टर गावभर तालुक्यात लावायला सांगतात आणि त्यांचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल करायला सांगते. पण व्यंकटला खूप टेन्शन येतं. त्यांचा चेहरा बघून मोठाबाई त्यांना म्हणतात, व्यंकट भाऊजी, आता ह्यावर तुम्हाला काही मौलिक सल्ला द्यायचा असेल तर तो द्या. तेव्हा व्यंकट महाराज म्हणतात, वहिनी, तुम्ही हा एवढा मोठा समारंभ मुलाच्या प्रेमापायी करताय, पण तरी पण मला. हे ऐकताच मोठ्याबाई चिडत म्हणतात, आता पणबिन असेल तर तुम्ही बोलूच नका. तेव्हा बाळंभट आणि महाले गुरुजी म्हणतात की माफ करा मोठ्याबाई, पण रीतीप्रमाणे गादीच्या वारसाला कीर्तन करावंच लागतं, हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात, मला माहिती आहे की माझा अधोक्षत कीर्तन करूच शकत नाही. तो बोलताना जरासा अडखळतो, म्हणून तुम्ही असं बोलताय. असं म्हणत त्यांची गाडी व्यंकट महाराजांवर घसरते. ते त्यांना म्हणतात की हे अगदी तुमच्याच सारखं झालं. माझा अधोक्षत अडखळतो म्हणून तुम्ही त्याला कीर्तन शिकवणं बंद केलं. तेव्हा व्यंकट महाराज म्हणतात, हो, पण तुम्ही सुद्धा अधोक्षतला लहानपणी कीर्तनाची शिकवणी लावलीच होती ना, त्याचं काय झालं? तेव्हा मोठाबाईची बोलतीच बंद होते. त्या म्हणतात, मला आता जुन्या गोष्टी उकळून काढायच्या नाहीयेत. माझा अधोक्षत बोलताना जरासा अडखळतो, पण श्रद्धा आणि समर्पण भावात अडखळत नाही बरं का. व्यंकट महाराज म्हणतात, मान्यच आहे मला, पण एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही एकदा अधोक्षकशी नीट बोलून घ्या. तेव्हा मोठ्याबाई वाकड्या शिरत म्हणतात, व्यंकट भाऊजी, तुम्ही सरळ सांगा ना की अधोक्षकच्या अधिग्रहणाच्या समारंभाला माझा विरोधच आहे म्हणून. हे ऐकताच व्यंकट महाराज चिडून उभे राहतात आणि त्यांना म्हणतात, वहिनी, गैरसमजुतीला कुठलाच अंत नाही. यापेक्षा मी काय बोलणार. असं बोलून ते मीटिंग अर्धवट सोडून निघून जातात. याचा मोठ्याबाईला काहीच फरक पडत नाही. त्या सगळ्यांना म्हणतात, काही झालं तरी माझा अधोक्षजच गादीवर बसणार, कीर्तन सेवा पण करणार. ही आनंदीबाई अंताजी दिग्रसकर हा गादी अधिग्रहण सोहळा असा साजरा करणार की कधी कोणी पाहिलंच नसणार. त्या हट्टालाच पेटलेल्या असतात. नंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्याबाई घरी येऊन इंदूला सांगतात की अधोक्षजच्या गादी अधिग्रहण समारंभ होणार आहे. हे ऐकताच इंदूला धक्काच बसतो. मोठ्याबाई पुढे म्हणतात, रीतीप्रमाणे चालीप्रमाणे त्या दिवशी तो कीर्तन करणार. हे ऐकताच इंदूला तर डबल धक्काच बसतो, कारण तिला माहीत असतं की अधू कीर्तन सेवा करूच शकत नाही. इंदू काही बोलणार तेवढ्यात मोठ्याबाई तिला म्हणतात, ती कीर्तन सेवा तू त्याला शिकवणार. तेव्हा इंदू त्यांना म्हणते, अहो मोठ्याबाई, लहानपणी त्याची कशी अवस्था व्हायची हे तुम्हाला माहीतच आहे ना, किती ताण यायचा त्याला. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात, पण आता तो लहान आहे का? तेव्हा इंदू म्हणते, पण ताण तर येणारच ना. तेव्हा मोठ्याबाई तिला म्हणतात, आता मी तुझं काहीच ऐकणार नाही. आता फक्त तू माझं ऐकायचं. एरवी तर अधोक्षची बायको म्हणून मिरवत असते ना, मग त्याला कीर्तन ही तूच शिकवायचं. काय बिघडताय त्यात? हे ऐकतात इंदूचा चेहरा पडतो. मोठ्याबाई तिच्याकडे बघून म्हणतात, का तुझ्या मनात असं तर नाही ना की ह्यापुढे तू चमकणार नाही, तुझी वाहवा होणार नाही, हा प्रॉब्लेम तर नाही आहे ना? इंदू आश्चर्याने म्हणते, हो, हे माझ्या मनात सुद्धा नव्हतं. मोठाबाई तिला दम देत म्हणतात, नाही ना, मग चुपचाप त्याला कीर्तन शिकवायचं आणि पण बिन किंतु परंतु सगळं चुलीत घालायचं. तुझ्या ह्या प्रश्नाची उत्तरं द्यायला माझ्याकडे वेळ नाही आणि ह्यात काही जर चूक झाली ना, मग याद राख. असं ठणकावून सांगून मोठ्याबाई निघून जातात. मात्र हे ऐकून इंद्रायणीला खूपच टेन्शन येतं. ती मनात बोलते, पालकांची स्वप्न मुलांना पंख देणारी असावी, त्यांची उजवणारी नाही. हा ताण कसा झेलणार माझा अधू? त्याला कीर्तन शिकवायचं आव्हान कसं काय पेलणार मला? इथे चहा टपरीवर महाले मास्तर कानोबा, खाशोबा आणि रामला मंदिरात त्या मीटिंगबद्दल सांगतात. मोठ्याबाईने काय तो फरमान सोडलाय ते सांगतात. हे ऐकताच सगळ्यांना खूप काळजी वाटते, कारण अधोक्षज बोलताना अडखळतो हे अख्ख्या गावाला माहीत असतं. मग तो कीर्तन कसं काय करू शकेल? सगळे मास्तरांना विचारतात, यावर व्यंकट महाराज काही बोलले नाही का? तेव्हा महाले मास्तर बोलतात, त्यांनी विरोध प्रदर्शन केलं, पण तेही एखाद्या मर्यादा पलीकडे काहीच बोलू शकत नाही, कारण मोठ्याबाई मंदिराच्या सर्वेसर्वा आहेत, पावर आहे त्यांच्याकडे. अधोक्षकच्या गादी अधिग्रहण सोहळा होणारच. तेवढ्यात तिथे मोहित येतो. त्याने गावभर तालुकाभर अधोक्षकच्या गादी अधिग्रहण सोहळ्याचे पोस्टर बघून आलेला असतो. तो अधूची टर उडवत सगळ्यांना सांगतो, आपल्या गावात मोठा कॉमेडी शो आहे, सगळ्यांनी बघायला यायचं हा.
हे ऐकून सगळ्यांना राग येतो. तेव्हा महाले मास्तर त्यांना म्हणतात, मोहित, तुम्ही तुमच्याच मतदारसंघातील मतदारांची चेष्टा करताय. हे काही बरं नाही बरं का. मोहित टर उडत म्हणतो, अहो मी काय केलंय? जे केलंय ते मोठ्या बाईने केलंय. अहो सगळीकडे अधोक्षज महाराजचे फ्लेक्स लावले. आमचा तर ग्रँड सपोर्टच आहे. असं म्हणत मोहित अधूची टिंगल उडत सगळ्यांना सांगतो, आमच्या अधोक्षज महाराजाचा कॉमेडी शोला यायचं हा, असं म्हणून तो निघून जातो. त्याचं हे बोलणं ऐकून सगळेच खूप संतापतात. महाले मास्तर सगळ्यांना समजावत म्हणतात, मोहितने त्याची पातळी सोडली म्हणून आपण आपली पातळी सोडायची नाही. इथे वाड्यात इंदू अधूला आपल्या परीने कीर्तन शिकवायचा 100% प्रयत्न करत असते. तिलाही हे माहीत असते की हे अशक्य आहे, पण तीही आपले प्रयत्न सोडत नाही. पुढील भागात आपण पाहणार आहोत की मोठ्याबाई विंजेला सांगतात, मला माझ्या पुराला गादीवर बसवायचंच आहे. ही गादी अंताजी गोविंद महाराज दिग्रसकरांची आहे, पण ते त्यांना मिळू शकली नाही, म्हणून त्यांच्या मुलाला मला त्या गादीवर बसवायचं आहे. दुसरीकडे व्यंकट महाराज आणि शकुंतलाचं ह्याच विषयावर बोलणं सुरू असतं. व्यंकट महाराज म्हणतात, वहिनी आता काही बोलण्याचा, समजवण्याच्या, ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही आहे. इंदू खूप मनापासून त्याला कीर्तन शिकवते. इथे इंदू मनात बोलते, मला माझ्या नवऱ्याच्या सोबतीने उभं राहणं हे माझं धर्म आहे आणि तो मी पार पाडणारच. आणि आजचा भाग इथेच संपतो. असेच रिव्ह्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.